मित्रांनो, क्रिकेट लाईव्ह चॅनलवर स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं. आणि आशा करतो, अपेक्षा करतो, जिकडे कुठे असाल, सुखी असाल, आनंदी असाल, समाधानी पण असाल. आजची मॅच होती GT गुजरात टायटन्स वर्सेस कोलकाता नाईट रायडर्स, ज्यांचा फॉर्म खूपच खराब आहे. सध्या त्या एकदम बॉटमला आहे ती टीम. 6च्या 6 मॅच हरलेत. यांचं मेन कारण म्हणजे यांची ओपनिंग चालत नाही. यांनी पहिलं फिन ॲलन अजिंक्य रहाणे ट्राय केला, नाही चालले. त्याच्यानंतर एकदा फिन ॲलन सुनील नरेन ट्राय केला, नाही चालली. आज त्यांनी टीम सायफर्ड आणि अजिंक्य रहाणे ट्राय केला, नाही चालले. तर बॅटिंग कॉम्बिनेशन बरोबर नाही. बॅटिंगचं बॉलिंग त्यातल्या त्यात ठीक आहे, पण बॅटिंग खूपच त्यांची स्ट्रगल करते. ओव्हरसीज प्लेयर पण स्ट्रगल करतात आहे, इंडियन बॅटर्स पण. त्यातल्या त्यात जो 25 करोड देऊन जो सर्वात महागडा ह्या सीझनचा प्लेयर होता ओव्हरसीज 25 करोडचा, कॅमेरॉन ग्रीन, जो आज 5 इनिंगच्या नंतर आज त्यांनी पहिली हाफ सेंचुरी केली. 75 का 74 केली त्यांनी. खूप स्लो खेळत होता सुरुवातीला, पण नंतर कवर केलं त्यांनी. आणि एक वेळ त्याला यांचा स्कोअर 14 का 15 ओव्हरला 140 होता. शेवटच्या 5 ओव्हरमध्ये कमी स्कोअर केला या लोकांनी. तर 200+ व्हायलाच पाहिजे होतं, पण विकेट जात राहिले. ग्रीन एका बाजूने होतं, पण त्याला थोडी स्ट्राईक नाही मिळाली लास्टला, आणि विकेट दुसऱ्या साईडनी जात होती. त्याच्यामुळे हे लोक 200 क्रॉस नाही करू शकले. आणि तीच प्लस बाजू होती GTसाठी. GTच्या बॉलरनी चांगलं कंटेन केलं, हे लोकांना ऑल आऊट झाले कोलकातावाले. पूर्ण 20 ओव्हरमध्ये 185 करू शकले. GTची स्टार्ट चांगली होती. सुदर्शन आणि शुभमन गिलनी चांगली स्टार्ट दिली. हा लवकर आऊट झाला 21 करून, पण चांगली स्टार्ट होती. सुदर्शन गिलनी कॅप्टन्स इनिंग खेळली, 86 केले 172च्या स्ट्राईक रेटने. बटलर चांगल्या फॉर्ममध्ये दिसतो आता पुन्हा एकदा. 25च केले, पण ते पण चांगल्या स्ट्राईक रेटने केले त्यांनी, 12 का 13 बॉलात वगैरे. त्याच्याशिवाय 18 ह्यांनी केले आपल्या ग्लेन फिलिप्स. आणि एक इझी विन शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकले, पण एवढं स्ट्रगल नाही करायला लागला, इझी जिंकले GTवाले. आज लवकर ॲक्च्युली अजून थोडे लवकर जिंकायला पाहिजे होते, 1-2 आधी, पण विकेट टाकल्यानंतर शुभमन गिल आऊट झाला लास्टला. पुन्हा हा पण आऊट झाला, काय त्याचं नाव, फिलिप्स. त्याच्यामुळे ते लोक बोलले परत अजून काय व्हायला नको. इम्पॅक्ट प्लेअर शाहरुख खान आणि तेवतिया लास्टला खेळत होते, त्यामुळे ते लोकांनी एक सिंगल काढून मॅच जिंकवली. GT करून बॉलिंग सिराज, टॉप बॉलिंग टाकली सिराजने आज. खूप कमी रन देऊन त्यांनी 2 विकेट घेतले. सिराज आपला हा प्रसिद्ध कृष्णा, राशिद खान, रबाडा या लोकांनी खूप टाईट बॉलिंग टाकली आज. त्याच्यामुळे हे लोकांना कोलकात्याला काही 200 करता आले नाही. तर GTसाठी बॉलर्स चांगली बॉलिंग टाकतात. बॅट्समन तशी अजून त्यांची मिडल ऑर्डर टेस्ट नाही झाली आहे. रन ओपनरच करतात त्यांचे सुदर्शन आणि गिल, आणि 250 ह्याचे आहेत. तर कोण आपला बटलर. फिलिप्स पण 20-30 करतो आहे, 30 पण नाही, 20-25 वगैरे. तर तो पण एवढा फॉर्ममध्ये दिसत नाही. शिवाय त्यांचा जे इम्पॅक्ट प्लेअर येतो शाहरुख खान म्हणा किंवा राशिद खान, तेवतिया, तसे अजून फॉर्ममध्ये किंवा तसा अजून त्यांना परफॉर्मन्स करायचा कुठे चान्स नाही मिळाला आहे. तर GTच्या ओपनरला आऊट केला लवकर, तर समोरच्या टीमला चान्स आहे. कोलकात्याचं काय कळत नाही खूप. एवढे टीममध्ये त्यांच्या कोच स्टाफमध्ये वॉटसन, ब्रावो, परत रसल, अजून एक कोणतरी आहे, कोण आहे, असे खूप मोठे आपला अभिषेक नायर पण आहे. एवढे मोठे अजिंक्य रहाणेसारखं कॅप्टन आहे, पण क्लिक नाही करत आहे टीम. आज फिन ॲलनला वाटतं ड्रॉप केलेलं त्या लोकांनी.
तर बॉलिंगमध्ये कार्तिक चांगली टाकतो, अरोरा पण ठीक आहे, सुनील नरेन, चक्रवर्ती हे 4 बॉलर तर त्यांचे आहेतच आहेत चांगले. अनुकूल रॉय पण ठीक आहे, कधीतरी रन्स जातात त्याला, पण ठीक आहे. ते लोक अजून एखादा बॉलर यूज करून 5व्या बॉलरचं हे करू शकतात. पण बॅटिंग मेन कन्सर्न आहे. कलकत्त्याला बॅटिंग खूप इम्प्रूव्ह करावी लागणार, खास करून ओपनिंगचे रन आहेत. अजिंक्य रहाणे वाटतं पहिल्या मॅचमध्ये 50, दुसऱ्या मॅचमध्ये पण आय थिंक 50 होती. त्यानंतर नाही अजिंक्य रहाणेकडून पण मोठा स्कोर आला, पण त्यातल्या त्यात तो थोडा टचमध्ये दिसतोय, म्हणजे चांगली. पण स्ट्राईक रेट खूप कन्सर्न आहे सध्याच्या T20मध्ये. स्ट्राईक रेट 150+ पाहिजे कमीत कमी. जास्तीत जास्त तुमच्या 180च्या पुढे 200 असेल तर बेस्ट. आणि 200 तर ज्या टीम आता चांगलं करतात आहे, जशी RR किंवा राजस्थान किंवा RCB, पंजाब यांचे बघा ना, सुरुवातीचे 2-3 जे प्लेयर आहेत किंवा चौथ्या नंबरचा यांचे 200+ स्ट्राईक रेट असतो, मिनिमम 180. त्यामुळे त्यांचे स्कोर सगळे 200+ स्कोरच्या मॅचेस होतात, त्यांच्या चेस पण करतात आणि स्टार्टिंगला बॅटिंग करतात 200+च असतात. तर कोलकात्याला ह्याच्यावर खूप काम करावं लागणार आहे. स्ट्राईक रेट वाढवावं लागणार आहे, हार्ड हिटिंग करावी लागणार आहे. रसलसारखा प्लेअर पाहिजे. रिंकू एक फॉर्ममध्ये नाही बिलकुल, पण 150 त्याची त्या दिवशी आली वाटतं, पण जो रिंकू 2-3 वर्षापूर्वी होता ना, तो रिंकू नाही दिसत. जो 5-6 मारलेला त्या टुर्नामेंटला तो चांगला खेळलेला होता 1-2 वर्ष. त्यानंतर एवढा त्याचा हे नाही. इंडियन टीममध्ये पण सुरुवातीच्या त्याच्या मॅचेस बघा काय त्यांनी इम्पॅक्ट टाकलेलं आहे. एंडला म्हणजे येऊन 10-15 बॉल त्याला मिळायचे, पण त्याच्यात पण त्यांनी खूप चांगलं इनिंग्स खेळलेलं आहे. पण त्याच्यानंतर ह्या वर्ल्ड कप, त्याच्या 24 वर्ल्ड कपला तर नव्हता, IPLमध्ये तर तेवढा इम्पॅक्ट आणताना दिसत नाही रिंकू. वॉशिंग्टन सुंदरचं पण सेम तसंच बॉलिंग. तर हे इंडियासाठी खेळलेले प्लेयर, या लोकांना थोडा फॉर्म सिनियरिटी आपली दाखवावी लागणार, थोडं स्टेप ऑन करावं लागणार, पुढे येऊन रन्स करणं वगैरे. सुंदरला तर बॉलिंग पण नाही देत आहे सध्या. तर ते बघायला पाहिजे त्यांना. इंडिया टीममध्ये कमबॅक करायचं असेल तर तुम्हाला स्वतःहून ऑलराऊंड परफॉर्मन्स द्यायला पाहिजे सुंदरला, बॅटिंग बॉलिंग दोन्हीमध्ये. तर ही स्थिती आहे. GTचं ओपनिंग छान आहे त्यांची, टेन्शन नाही. बटलर फॉर्ममध्ये थोडा फिलिप्स आणि तेवतिया वगैरे ह्या लोकांना थोडा एखादी इनिंग्स चांगली मिळाली पाहिजे, कारण हे लोक पण फॉर्ममध्ये यायला पाहिजे. GTचे बॉलर चांगले आहेत, सिराज, रबाडा, परत सुनील नरेन नाही, मग काय त्याचं नाव, राशिद खान. तर GT 4 नंबरवर पण आहे. तर GTचा असाच जर फॉर्म राहिला तर GT पण एक चांगली टफ मॅच देऊ शकते बँगलोरला, राजस्थानला, पंजाबला. तर ह्या चांगल्या टीम आहेत, दिल्ली वगैरे. तर असा फॉर्म GTचा राहिला पाहिजे. तर मॅचेस जरा चांगल्या टफ कॉम्पिटेटिव्ह झाल्या पाहिजे. जसं आजची शेवटच्या ओव्हरमध्ये झाली, पण शेवटच्या ओव्हरमध्ये काय 6 बॉल 5 रन पाहिजे. ते 6 बॉल 15 रन 18 रन असेल तर मॅच बघायला मजा येते, की 6-4ची गरज आहे. आणि तिकडे बॅटमॅन तिथे तर सिंगलनी काम होत होतं, तर आज कशाला कोण रेस घेईल. तर अशा मॅच झाल्या पाहिजे, कमी स्कोअरमध्ये पण. हाय स्कोअर असतील तरी क्लोज आले पाहिजे. एका ओव्हरमध्ये, लास्टच्या ओव्हरमध्ये जाऊन मॅच संपली पाहिजे, तर मजा येते बघायला. तर असे 1 साइडेड झाले तर एवढी मजा नाही. ठीक आहे. आता आपली वुमन्सची पण 2020 चालू आहे, इंटरनॅशनल. साऊथ आफ्रिका वुमन्स वर्सेस इंडियन. साऊथ आफ्रिका वुमन्सनी 157 काय 54 केले 20 ओव्हरमध्ये. इंडियन वुमनची पण स्टार्ट झाली आहे बॅटिंग, आणि मला वाटतं 15वर 9 लॉस होते. तर बघू काय होतं त्यांच्या पण मॅचमध्ये. तर मित्रांनो, चला मग आता निरोप घेतो. उद्या पुन्हा भेटूया, उद्याच्या मॅचवर रिव्ह्यू करूया. तोपर्यंत आपली काळजी घ्या, स्वतःची, आपल्या आजूबाजूच्यांची, आपल्या परिसराची, आणि आनंद घ्या.